अगं 4च दिवस राहिलेत. आठवण येते ना असं कसं. बघ ना, दुसऱ्यांच्या प्रेमाच्या लग्नाच्या गोष्टी ऐकतोय रोज आणि स्वतः मात्र तुझ्यापासून दूर राहतोय. कसं आहे ना, जबाबदारी मोठी असते ना. DOP पडतो ना मी. अहो आबा हा ते शेतावर जायचं होतं शूटिंग करायला. उर्विताई म्हणाल्या. हा हो ना. हा म्हणजे वेगळं दिसेल ना. हा जरा- अरे मग असं करूया का, काय सगळेच जाऊ शेतावर? नाहीतरी बाजार बंदच आहे उद्या आणि दुकानाला पण सुट्टीच आहे की. हा सगळेच जायचं. हा जाऊ शकतो. हा. 100%. आणि हो आबासाहेब, आपल्या डान्सचं कसं करायचं? डान्स? अगं आपण दोघं नंतर जाऊ. ए बाळू, हा बा मुलाच्या बापाने आणि मुलीच्या बापाने नाचायचं हे कोणी ठरवलं रे? अरे हे परी परी उर्विताई जम्बो मॅक आणि ते काही ठरवतील आणि तू काय त्यांच्या सांगण्यावर आबांना नाचवतो काय? कोण आहेत आबा? या वयात ते नसणार. अहो या वयात आबा नसणार. ओ चिरंजीव, या वयात म्हणजे काय रे? का म्हातारे झालो का काय आम्ही? अरे करू की डान्स काय ग? नाही तसं नाही. हा. जंब्या, कुठच्या गाण्यावर डान्स करायचा आहे सांग. तशी 3-4 गाणी काढली आहेत मी. ए जंबू, तुझ्याकडे ते खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली हे गाणे? हो हो. ए त्याच्यावर एकदम जोरदार डान्स असतो यांचा. मला आठवत. वा, एक नंबर ना. तुम्हाला आवडेल ना? मग जांबवंतराव होऊन जाऊ द्या, ठरवा गाणं. ये. I told you. मला काय वाटतं परी, अख्ख्या आपल्या लग्नानंतरच असं एकत्र वेळ मिळणार आहे. मुंबईत मिळेल. हं? तिथे ना कोणाचं कोणाकडे लक्ष नसतं. हं. Even if you kiss on the road ना, nobody will bother. People are not judgmental ना. हा ना, तेच जजमेंट. सावकाश. ये उर्वी. आवडलं ना खूप छान आहे. परी? हं? चल तुला फार्म हाऊस दाखवतो. चल. चालेल. ओके. दादा येतो रे, आलोच. परी मला विश्वासच बसत नाही. फक्त 2 महिने झाले आपल्याला भेटून. हो ना. हे पण किती छान झालं आपण भेटलो. ना माझी खूप इच्छा होती की तू मला प्रपोज करावंस. तू नाही केलंस. जर मी तुला विचारलंच नसतं तर? तरी आपण एकत्रच असलो असतो परी. कसं? कोण्या एका क्षणी पावसाळी. मावशी मस्त ही जागा खूप. यांची आवडती जागा आहे ही. मावशी तुम्हाला एक विचारू का? अगं विचार ना. तुम्ही हे कसं काय ऍडजस्ट केलं तो सगळं? अगं कशाबद्दल ऍडजस्ट केलं मी? हेच म्हणजे 30-35 वर्षांपूर्वी तर असं मुलींना गावात वगैरे विचारत पण नसतील त्यांचं चॉईस काय आहे वगैरे. तुम्ही खरं तर जिल्ह्यात पहिले आला होतात. म्हणजे एवढ्या हुशार होतात तुम्ही ना मावशी. असं मुंबईत किंवा परदेशात मोठ्या पोस्टवर असायला पाहिजे होतं कुठेतरी. अर्थात तेव्हा काय आणि आत्ता काय, मुलींना कुठे विचारतात त्यांचा चॉईस काय असतो. मुलींकडनं ना एकच अपेक्षा असते, मग त्यांनी शिक्षण पूर्ण करावं, मग लग्न करावं, मग त्यांना मुलं व्हावीत. अरे त्यांना मल्टीटास्किंगचा चान्स तर द्या. बाळा किती विचार करतेस ग तू. आणि तुला कोणी सांगितलं की मला न विचारता लग्न झालं? आणि मला परदेशात जायला मिळालं असतं तरच मी सुखी झाले असते का? नाही मला तसं नाही म्हणायचं. उर्वी, अगं त्या दिवशी आपला विषय अर्धाच राहिला. तू आता जे काय मल्टीटास्किंग वगैरे म्हणत होतीस, पण मला असं वाटतं घरची बाई जेवढं मल्टीटास्किंग करते ना तेवढं कोणीच करत नाही. म्हणजे? हे बघ, आता शेती, दुकानं सगळ्याची व्यवस्था बघायची, घरच्यांच्या आवडीचं जेवण, पोरी सुनांचं कौतुक, यांच्या तब्येतीची काळजी, हे सगळं करायला मिळतं ना मला. हो, आणि मावशी तुम्ही खरंच खूप छान सांभाळता सगळं. मी बघितलंय तुम्हाला. अगं आनंद मिळतो मला त्यात. आणि हे बघ, मी समजा परदेशात गेले असते तर ही शेती कोणी केली असती? आणि मग आज तुला घेऊन मी शेतावर कशी आले असते? खरंय.
आपल्या नवीन बंगल्यातल्या फर्निचरचं काय झालं? कुठपर्यंत आलंय काम? का लग्नाचा दिवस उजाडणार? हो नाही आबा, एवढा बेजबाबदार आहे काय मी? सगळं काम झालेलं आहे. 25 माणसं राहतील एवढी सोय. मग होय ना? बारामतीकरांचं काय? त्यांना ठेवून लॉज वर. का खोळ्या का तू? जावई बापूंना लॉजवर ठेवणार आहेस होय रे? घराकडे राहतील ते. बरं ते मुर्द्या डीजेची सोय केली बरं. सगळं सासवड दानावून सोडणार आहे मी. मावशी मला ना असं आयुष्यात खूप काहीतरी मोठं आणि वेगळं करून दाखवायचंय. करणारच की तुझ्यासारखी हुशार मुलगी. पण मला वाटतं उर्वी, जगावेगळं काम करायला सगळ्या जुन्या वाटा सोडायची किंवा चौकटी मोडायची गरज नाही. मनापासून मनासारखं जगताना अगदी आपोआप वेगळं काम होऊन जातं बघ. म्हणजे मला आपलं वाटतं असं. माझी आई पण नेहमी असंच म्हणते हो. कुठे असतात तुझे आई वडील? आई बाबा पुण्याला असतात आणि मी कामासाठी मुंबईत असते. ऍक्च्युली मी आईला फोनच नाही केला 2-3 दिवसात. अगं मग कर की, काळजी करत असतील हो, ते. करतेच. सो लकी. मला तर नंबरच लकी ठरला ना. 754565 तुझा एकदम लकी. एक प्रकाश, काय नाही. अगं सांग की. इथे इतकं छान शूट चाललंय ना प्री वेडिंगचं. हो. पण मम्मा बाबा छान व्हिडिओ करतील ना, म्हणजे न भांडता? अगं करतील की, करतील. काय ताई, काय म्हणताय? झाली की नाही फायनल स्टोरी? चालू आहे. मला सांग, पब्लिकला सारखा गोडच शेवट का आवडतो? काय प्रत्येकाच्या गोष्टीचा शेवट काय कायम गोडच होतो का? तुमच्या मनात पहिला शेवट काय आला होता? खरं सांगा. काय तोच टिपिकल गोड. मग तोच बरोबर आहे. नाही पण मग माझी फिल्म वेगळी कशी होणार ना? मला ना युनिक काहीतरी करायचंय. ताई, कित्येक वर्ष लोकांना गोडच शेवट आवडतो. का? का? कारण पिक्चर बघून बाहेर आलो लोकांना वाटतं आमचं पण असंच चांगलं होणार. कशाला मोडायची त्यांची मन? पॉइंट आहे. मी आणि माझी बायको असेच पिक्चर बघतो. हा का? मला बोलायचंच आहे सगळं. सर आलं. अरे काय फार वेळ घालवताय रे तुम्ही? हा, खऱ्या सिनेमाला सुद्धा एवढा वेळ लागत नाही. किती वेळ घालवताय? पुढची ऑर्डर करायची ना, माहितीये ना? हा सीझन संपला की संपलं. काय हो काय पुढची ऑर्डर काय माहितीये का? त्यांना जगातल्या वेगळ्या जागा दाखवायच्या. मग सोपं आहे का ते? हे हॅलो, इथे शूट करायचंय आणि बजेट तर तुम्हाला माहितीच आहे. 4 आण्यात त्याला शोले करून हवा असतो. हे बघा सर, मला पाट्या टाकायला नाही जमत. मी काहीतरी वेगळं करण्याचा युनिक प्रयत्न. कसलं वेगळं? कोणी सांगितलं तुला? एकाची वेडिंग फिल्म दुसरी फॅमिली बघते का? नाही, सगळ्यांना आपापलीच आवडते ना. आणि याला काय अक्कल लागत नाही रे, कोणीही करू शकतं. हा फोटोग्राफर मदन करेल. सर डीओपी काय? मायकल जॅक्सन. ये काय तू काय कोरिओग्राफर बनायला आलाय का? अरे त्याच स्टेप्स करायला किती वेळ लागतो तुला? नुसतं करायचंय ना? नाही सर, यावेळेला मी वेगळ्या स्टेप्स काढल्यात. ये बाबा, नाही, मला तुझं काही बघायचं नाहीये. तू पटापटा उरक. तुझं कोणालाही कौतुक नाहीये, कळलं का? सगळ्यांना आपापलं कौतुक असतं. माझा मामा कसा नसतोय, आत्या कशी नसते. लवकर फिल्म करून दे, मी तुझं कौतुक करतो. काय? हा, चला पुढचा प्लॅन काय? ते आता देवीला पत्रिका ठेवायला जाणार आहेत. ते शूट झालं की सासवड संपेल. मग मुंबईचे काही रोमॅन्टिक शॉट. हा बरं, ठीक आहे, ते पटापटा संपवून घे. मला आता पुढची मीटिंग आहे. सर हा, तुझं पेमेंट वगैरे देतो. तू ये रात.